नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत. ती म्हणजे की साखरेऐवजी जर आपण गूळ खाल्ला तर वजन कमी होतं का? आता या संदर्भात आजची माहिती आहे. तर मित्रांनो, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी सध्या हेल्दी अल्टरनेटिव्ज शोधण्याचा जणू ट्रेंडच चालू आहे. अशावेळी वेट लॉस करताना आपल्यापैकी बरेच जण स्वयंपाकघरातील साखरेचा वापर कमी करून त्याच्या जागी गूळ वापरण्यावर भर देतात. मंडळी, चहा असो, कॉफी असो किंवा कोणताही गोड पदार्थ साखरेऐवजी गूळ वापरला की वजन वाढत नाही आणि आरोग्यालाही त्याचा फायदा होतो, असा एक ठाम समज अनेकांना झाला आहे. पण मंडळी, वेट लॉस करण्यासाठी अनेक जण सर्वप्रथम साखर खाणं बंद करतात आणि त्याऐवजी गूळ खाणं, जसं की चहा, लाडू, गोड पदार्थ किंवा रोजच्या आहारात साखरेऐवजी गूळ खाल्ल्याला वजन लवकर कमी होतं आणि तो शरीरासाठी अधिक हेल्दी असतो, असा अनेकाचा समज असतो. कारण गुळामध्ये आयर्न, मिनरल्स आणि काही नैसर्गिक पोषक घटक देखील असतात. पण खरंच साखरेऐवजी गूळ खाणं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं का? आणि यामुळे शरीरात तितक्याच कॅलरीज जातात, असं अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण मंडळी, मुंबईतील झिहोनिजाल हॉस्पिटलच्या क्लिनिक न्यूट्रिशन आणि डायटिशियन झिनल पटेल यांनी या विषयावर विशेष माहिती सांगितली आहे. मंडळी, यांनी विशेष माहिती म्हणजे अशी सांगितली की साखरेचा गुळाचा पर्याय देणं खरंच वेट लॉस करण्यासाठी फायदेशीर आहे का? हा केवळ एक समज आहे. साखरेऐवजी गूळ खाणं म्हणजे की शरीरासाठी नक्की चांगला की वाईट, आणि याचा आपल्या वेट लॉसवर नेमका काय परिणाम होतं, आता ते आपण बघूयात. तर मंडळी, सर्वप्रथम गूळ आणि साखरेमधील नेमकी फरक काय आहे? तर मंडळी, न्यूट्रिशन आणि डायजेशन पटेल यांनी सांगितलं की साखर आणि गूळ ह्या दोघांचा मुख्य स्रोत ऊस हाच आहे. परंतु हे दोन्ही बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते, जी त्यांना एकमेकांपासून वेगळं बनवतात. एकीकडे साखरेला अनेक टप्प्यावर रिफाईन केलं जातं, ज्यामुळे ह्या प्रक्रियेत साखरेमधील सर्व नैसर्गिक गुण आणि खनिजे नष्ट होतात. शेवटी उरतात त्यात फक्त एम्प्टी कॅलरीज, म्हणजे की जी एम्प्टी कॅलरीज असते ती, ज्या वजन वाढायच्या आणि डायबिटीजचं मुख्य कारण ठरतात. या उलट मंडळी, गूळ हा ऊसाचा रस उकळून कोणत्याही रासायनिक शिवाय तयार केला जातो. हा पूर्णपणे रिफाईंड केला नसतो. म्हणूनच यामध्ये आयर्न, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखी महत्त्वाची खनिजे सुरक्षित राहतात. आता नंतर आहे जो म्हणजे की गूळ खाण्याचे नेमके फायदे काय आहे? तर मंडळी, सर्वप्रथम चयापचय क्रियेत चांगली सुधारणा होते. जसं की गुळामध्ये असलेले पोटॅशियम शरीरातील वॉटर रिड्युशन, म्हणजे की पाणी साठून राहणं कमी करण्यास मदत करते. गूळ शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन टिकून ठेवतो. यामुळे चयापचय क्रियेचा वेग वाढतो. जेव्हा चयापचय क्रियेचा वेग अधिक जास्त असतो तेव्हा कॅलरी सहज बर्न होतात. दुसरं म्हणजे की पचनासाठी ते चांगलं आहे. मंडळी, जेवणानंतर गुळाचा एक लहान खडा खाल्ल्याने पोटातील पाचक रस ॲक्टिव्ह होतात. उत्तम पचन होण्याचा अर्थ असो की शरीरात नको असलेले घटक किंवा घाण कमी जमा होईल, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. तिसरं म्हणजे अधिक पोषक तत्व देखील मिळतात. जिथं साखर शरीराला फक्त नुकसान पोहोचवते, तिथं गूळ शरीरातील रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनोमिया दूर करण्याचं आणि शरीराला इन्स्टंट एनर्जी देण्याचं काम करतो. नंतर आहे शरीरासाठी गूळ चांगला की वाईट? तर मंडळी, डायटिशियन यांनी जास्त प्रमाणात गूळ खाण्याचे तोटे सांगतात. ते म्हणतात की जर गूळ साखरेपेक्षा आरोग्यदायी असाल तरी कॅलरीच्या बाबतीत दोन्ही जवळपास सारखेच असतात. 100 ग्रॅम साखरेमध्ये अंदाजे 387 कॅलरीज असतात, तर 100 ग्रॅम गुळामध्ये जवळजवळ 383 कॅलरीज असतात. म्हणजेच जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात गुळाची चहा पीत असाल किंवा कोणत्याही स्वरूपात अतिप्रमाणात गूळ खात असाल तर त्यामुळे वजन कमी होणार नाही, उलट ते आणखीन जास्त वाढेल. नंतर आहे मंडळी, जे म्हणजे की वेट लॉस करण्यासाठी गूळ कसा खावा? तर आता कसा खायचा ते बघूया. गूळ आरोग्यासाठी चांगला असला तरी दिवसाला तो फक्त 5 ते 10 ग्रॅमपेक्षा जास्त खाऊ नये. साखरेऐवजी गूळ वापरतायत याचा अर्थ असा नाही की तुम्ही जास्त गोड खाऊ शकता. बाजारातील मिठाईत खाण्यापेक्षा घरातला साधा गूळ खाणे केव्हाही जास्त फायदेशीर ठरेल. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यासोबत गुळाचा एक छोटा तुकडा खाल्ल्याने शरीर डिटॉक्स होतं. यामुळे वजन घटण्याच्या प्रक्रियेला चांगला वेग मिळतो. तर मंडळी, हे होते गूळ खाण्याचे फायदे आणि तोटे. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे. धन्यवाद.